हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फ्लुइडच्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिल्या. याच्या आधीचे जे सगळे व्हिडिओ लेक्चर आहेत त्याच्यामध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडच्या कोणत्या कोणत्या प्रॉपर्टीज आहेत ते आपण पाहिलं. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमच्याशी प्रेशरविषयी डिस्कस करणार आहे. व्हॉट इज मीन बाय प्रेशर. तर प्रेशर म्हणजे काय ते आता आपण बघूया. तर प्रेशर काय असतं. आता आपल्याला फोर्स म्हणजे काय माहित आहे. फोर्स म्हणजे काय असतो. तर एखादा सरफेस आहे सपोज, आणि त्या सरफेसवर काहीतरी एक्सटर्नल एजंट, म्हणजे एखादी बॉडी आहे किंवा सरफेस आहे, त्या सरफेसवर एखादा एक्सटर्नल एजंट किंवा एक्सटर्नल काहीतरी अप्लाय केलं आपण, पुल पुश काय असेल ते, तर त्याला आपण त्या एक्सटर्नल एजंटला आपण काय म्हणतो, फोर्स. मग असाच लिक्विड जर मी या कंटेनरमध्ये ओतलं, त्याला हा जो एक्सटर्नल एजंट जो आपण लावला त्याला आपण फोर्स म्हणतो. मग मी काय केलं, सपोज हा कंटेनर आहे आणि कंटेनरमध्ये मी जर लिक्विड ओतलं, असं लिक्विड ओतलं, हे मी लिक्विड ओतलं, तर या लिक्विडचा काही फोर्स कंटेनरच्या सरफेसवर लागेल का. लिक्विडचा काहीतरी फोर्स, लिक्विडचं वेट असणार आहे काहीतरी, बरोबर. लिक्विडला काहीतरी वेट असणार आहे. मग त्या वेटमुळं काही फोर्स कंटेनरच्या सरफेसवर लागेल का. तर उत्तर आहे हो, लागेल. वेट आहे म्हणजे काहीतरी फोर्स लिक्विडच्या सरफेसवर लागणार आहे, म्हणजे कंटेनरच्या सरफेसवर लागणार आहे. कुणाचा, लिक्विडचा. मग त्या फोर्सला किंवा त्या कंटेनरच्या सरफेस एरियावर लागलेल्या लिक्विडच्या फोर्सला प्रेशर असं म्हणायचं. प्रेशर म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड बाय ए लिक्विड ऑन सरफेस एरिया ऑफ ए कंटेनर. फोर्स एक्झर्टेड बाय ए लिक्विड on unit surface area of a container, that is called as pressure. So write down definition of pressure. So what is the definition of pressure? The force exerted by fluid, the force exerted by a fluid, the force exerted by a fluid per unit surface area, is called as pressure, किंवा प्रेशर इंटेन्सिटी. म्हणजे या लिक्विडचा या सरफेस एरियावर काहीतरी फोर्स लागतोय, फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड. तसंच इकडच्या सरफेसवर पण असतो, इकडच्या पण असतो. म्हणजे जेवढं कॉन्टॅक्टमध्ये आहे लिक्विड त्या पूर्ण सरफेसवर त्या लिक्विडचा फोर्स अप्लाय होणार आहे. तो फोर्स पर युनिट सरफेस एरिया इज कॉल्ड ॲज प्रेशर. मग आता डेफिनेशनवरून प्रेशरचा आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो बाय युजिंग डेफिनेशन. तर प्रेशर मी पी न दाखवणार आहे. पी इज इक्वल टू फोर्स एक्झर्टेड डिवायडेड बाय सरफेस एरिया. सरफेस एरिया म्हणजे काय असणार, कंटेनरच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला एरिया. मग आता कंटेनर वरून जर बघितला मी, जर वरून बघितला तर सर्कल दिसणार आहे खाली तळामध्ये, मग तो सरफेस एरिया. म्हणजे कंटेनरचा डायमीटर काय असणार आहे, डी. तर सरफेस एरिया काय असणार, π/4 d², दॅट इज सरफेस एरिया. So this is the formula for pressure. मग या फॉर्म्युल्यावरून प्रेशरचं युनिट काय असेल, SI युनिट. फॉर्म्युल्यावरून आपल्याला युनिट काढता यायला पाहिजे. फॉर्म्युल्यावरून तुम्हाला दिसतंय युनिट काय असेल, तर फोर्सचं युनिट असतं न्यूटन, डिवायडेड बाय एरियाचं युनिट असतं मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द SI युनिट ऑफ प्रेशर. Newton per meter square is the SI unit of pressure. यालाच काय म्हणायचं,
पास्कल, यालाच म्हणायचं पास्कल. म्हणजे ते पीए न दाखवायचं, पीए पास्कल. न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजेच पास्कल. मग 1 किलो न्यूटन 1 किलो पास्कल इज इक्वल टू काय असणार? 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 किलो पास्कल काय असेल? 1 किलो पास्कल इज इक्वल टू असणार 10⁻³ पास्कल म्हणजेच न्यूटन पर मीटर स्क्वेअर. पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 किलो पास्कल म्हणजे किलो 10⁻³ पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 मेगा पास्कल काय असेल? 1 मेगा पास्कल 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 गिगा पास्कल काय असेल? तर 10⁹ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता 1 मेगा पास्कल याचा आपल्याला न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये जर पाहिजे असेल, 1 मेगा पास्कल न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये जर करायचं असेल तर काय करायला लागेल? तर आपल्याला माहित आहे 1 मीटर 1 मीटर बरोबर किती असतं? 1000 mm. म्हणजेच 1 मीटर बरोबर असतं 10⁻³ mm. ओके, 10⁻³ mm. मग इथं काय आहे? मेगा पास्कल म्हणजे 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10⁻6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ते मला पाहिजे न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये. मग ते कसं करायला लागेल? मीटरचं MM करायचं आहे. म्हणजे मीटर इज इक्वल टू किती MM आहे? 10⁻³ पण त्याचा आहे स्क्वेअर, तो आहे डिवाइडला. मग हे वरचं 10⁻6 डिवायडेड बाय मीटरचं मला MM करायचं आहे इथं. मग 10⁻³ मीटरचं MM केलं पण त्याचा आहे स्क्वेअर, स्क्वेअर. मग हे 10⁻6 डिवायडेड बाय हे किती होईल? 3 × 2 6. 10⁻6 हे झालं न्यूटन पर MM स्क्वेअर मध्ये. हे झालं कॅन्सल म्हणजे राहिलं 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. म्हणजे 1 मेगा पास्कल इज इक्वल टू किती असतं? 1 न्यूटन पर MM स्क्वेअर. ओके, सिंपल. मग 1 पास्कल इज इक्वल टू किती न्यूटन पर MM स्क्वेअर होईल? 1 पास्कल इज इक्वल टू म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू हाऊ मच न्यूटन पर MM स्क्वेअर. ही सगळी कन्व्हर्जन तुम्हाला MCQ मध्ये येऊ शकतात. ओके, 1 मेगा पास्कल इज इक्वल टू डॉट डॉट 4 ऑप्शन सांगता यायला पाहिजे. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू डॉट डॉट. 1 पास्कल इज इक्वल टू डॉट डॉट. ओके, SI युनिट ऑफ प्रेशर इज डॉट डॉट. पास्कल न्यूटन पर मीटर स्क्वेअर, मीटर ऑफ मर्क्युरी, मीटर ऑफ वॉटर, MM ऑफ मर्क्युरी, सगळी युनिट प्रेशरची आहेत. पुढं आपण बघणार आहे मीटर ऑफ वॉटर, मीटर ऑफ मर्क्युरी म्हणजे काय ते पुढे बघणार. इथं प्रेशरची 2 युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पास्कल आहे. ही कन्व्हर्जन्स आहेत वेगवेगळी. इथं एक कन्व्हर्जन बघितलं आपण 1 मेगा पास्कल 1 न्यूटन पर MM स्क्वेअर असतं. आता 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर कसं काढायचं? या सेम मेथडनं. तर 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे त्याचं 1 न्यूटन पर MM स्क्वेअर करायचं आहे. म्हणजे 1 डिवायडेड बाय 10⁻³ आणि त्याचा आहे स्क्वेअर. मग किती झालं? 1 डिवायडेड बाय 10⁻6 म्हणजेच 10⁻⁻6. हे 10⁻6 वर घेतलं की 10⁻⁻6 म्हणजे 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू असतं 10⁻⁻6 न्यूटन पर MM स्क्वेअर. अशी प्रेशरची युनिट कन्व्हर्जन्स आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. तर याला प्रेशरची डेफिनेशन किंवा प्रेशर इंटेन्सिटी असं सुद्धा म्हणायचं. ही जी डेफिनेशन फॉर्म्युला आहे तर त्या डेफिनेशनला प्रेशर इंटेन्सिटी किंवा इंटेन्सिटी ऑफ प्रेशर याची सुद्धा डेफिनेशन तुम्ही म्हणू शकता. ओके, तर आता प्रेशर 2 मेथडने एक्सप्रेस करतात. देर आर 2 वेज टू एक्सप्रेस प्रेशर. देर आर 2 वेज or 2 methods to express pressure. तर कोणत्या 2 मेथड आहेत प्रेशर एक्सप्रेस करायच्या म्हणजे प्रेशर दाखवायच्या? 2 मेथड आहेत. तर 2 ways, there are 2 ways to express pressure. कोणत्या 2 मेथड आहेत? तर त्यातली एक आहे
इंटेन्सिटी ऑफ प्रेशर, इंटेन्सिटी ऑफ प्रेशर किंवा प्रेशर इंटेन्सिटी. तर इंटेन्सिटी ऑफ प्रेशर आपल्याला माहित आहे, मगाशी डेफिनेशन पाहिली, फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड पर युनिट सरफेस एरिया. फोर्स एक्झर्टेड बाय फ्लुइड पर युनिट सरफेस एरिया ती एक मेथड आहे. त्याच्यावरून प्रेशर इज इक्वल टू आपण बघितलं फोर्स अपॉन सरफेस एरिया. त्याचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल याचा युनिट. ओके. सेकंड मेथड आहे, सेकंड प्रेशर हेड. प्रेशर हेड ही सेकंड मेथड आहे, प्रेशर हेड. तर प्रेशर हेड म्हणजे काय बघा. प्रेशर हेड म्हणजे काय असतं, तर द व्हर्टिकल हाईट ऑफ फ्री सरफेस अबोव एनी पॉइंट इन लिक्विड ॲट रेस्ट. म्हणजे आता कंटेनर आहे, कंटेनर, कंटेनरमध्ये मी हे लिक्विड एवढं घेतलं, सपोज एवढं लिक्विड घेतलं, तर प्रेशर हेड म्हणजे काय ते बघा. आता या लिक्विडचं ऑब्विसली काय असणार आहे, सरफेसवर काहीतरी प्रेशर असणार आहे. ते काय असणार, पी इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. ओके. फोर्स अपॉन सरफेस एरिया. ऑब्विसली या लिक्विडचं प्रेशर कंटेनरच्या सरफेसवर असणार आहे. प्रेशर हेड म्हणजे काय, सपोज मी हा बॉटम सरफेस घेतला, तर या बॉटम सरफेस मधचा हा पॉइंट सपोज घेतला, तर या पॉइंट पासून लिक्विड लेवलची हाईट किती आहे, म्हणजे लिक्विडचा फ्री सरफेस कुठं आहे, वर आहे. म्हणजे लिक्विडचा आणि एअरचा कॉन्टॅक्ट कुठं झालाय, या लेवलला झालाय. मग तो ती सरफेस लेवल, फ्री सरफेस लेवल मी घेतलेल्या पॉइंट पासून ती फ्री सरफेस लेवल किती हाईट वर आहे, त्याला म्हणायचं प्रेशर हेड. दिस इज नथिंग बट प्रेशर हेड. दिस इज नथिंग बट प्रेशर हेड. आणि दाखवायचं कशानं, स्मॉल एच. प्रेशर हेड कशाला म्हणायचं, द व्हर्टिकल हाईट ऑफ फ्री सरफेस, व्हर्टिकल हाईट ऑफ फ्री सरफेस अबोव एनी पॉइंट इन लिक्विड ॲट रेस्ट. हे रेस्ट कंडिशनला असलेले लिक्विड आहे. इथून मला जर प्रेशर हेड मेजर करायचं असेल, तर इथून फ्री सरफेसची हाईट, त्याला म्हणायचं प्रेशर हेड. तुम्ही इथून सुद्धा घेऊ शकता, हा पॉइंट घेतला आणि मला इथं प्रेशर हेड काढायचं आहे, तर इथून फ्री सरफेसची जी हाईट आहे, फ्री सरफेसची हाईट, त्याला म्हणायचं प्रेशर हेड. तुम्हाला सपोज इथं प्रेशर हेड काढायचं आहे, तर इथून वरची हाईट घ्या, त्याला म्हणायचं प्रेशर हेड. ओके. तुम्हाला इथं प्रेशर हेड घ्यायचं असेल, इथून वरची हाईट घ्या, त्याला तुम्ही म्हणू शकता प्रेशर हेड. फक्त काय, ज्या पॉइंटला तुम्हाला प्रेशर हेड काढायचं आहे तिथून फ्री सरफेसची हाईट, त्याला म्हणायचं प्रेशर हेड. बरं, आता ते काढायचं कसं, तर ते बघण्याआधी आपण डेफिनेशन बघूया. डेफिनेशन, वर्टिकल हाईट, वर्टिकल height of vertical height of free surface, vertical height of free surface above any point in liquid, any point in liquid, any point in liquid at rest. आता ही हाईट आहे, ही काय आहे, हाईट आहे. म्हणजे ऑब्विसली युनिट काय असणार आहे, मीटर. आणि कशाचं मीटर, मीटर ऑफ लिक्विड. एवढं लिक्विड आहे ना, एवढं मीटर हाईट लिक्विड आहे, मीटर ऑफ लिक्विड. इथून मोजायचं आहे, एवढं मीटर लिक्विड आहे, मीटर ऑफ लिक्विड. इथून मोजायचं आहे, एवढं मीटर लिक्विड, मीटर ऑफ लिक्विड. म्हणजे प्रेशर हेड कशामध्ये मोजायचं, मीटर ऑफ लिक्विड और mm ऑफ लिक्विड. द युनिट ऑफ प्रेशर हेड इज मीटर ऑफ लिक्विड, हाईट मीटर ऑफ लिक्विड. ओके. म्हणजे 10 मीटर ऑफ लिक्विड, 10 mm ऑफ मर्क्युरी. दिस इज द युनिट ऑफ प्रेशर हेड. आता प्रेशर हेड काढायचं कसं, हे जे एच आहे ते काढायचं कसं, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, ते जे लिक्विड आहे ते रेस्ट कंडिशनला आहे. हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, ते रेस्ट कंडिशनला आहे. आता आपण बघूया कसं काढायचं ते.
तर लिक्विडचं सरफेसवर काहीतरी फोर्स असणार आहे. लिक्विडचा सरफेसवर काहीतरी फोर्स असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार? फोर्स एक्झर्टेड बाय प्रेशर. तर फोर्स एक्झर्टेड बाय प्रेशर त्याला आपण म्हणूया एफ पी. एफ पी. एफ पी काय घेऊया आपण? फोर्स एक्झर्टेड बाय प्रेशर. ओके. फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड त्याला म्हणायचं आपण एफ पी. फोर्स एक्झर्टेड बाय लिक्विड. तो काय असणार आहे? तर प्रेशर आपल्याला माहित आहे पी इज इक्वल टू काय असतं? फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स काय येणार? पी इंटू एरिया. पी इंटू एरिया म्हणजे एफ पी काय असणार? पी इंटू एरिया. सरफेसचा एरिया काय असणार? सरफेसचा एरिया ते आपल्याला काही घ्यायची गरज नाही. पुढं हे झालंय. आता या लिक्विडचं काहीतरी वेट असणार आहे. सपोज मला हे इथं काढायचं आहे एच, तर याच्या वरच्या लिक्विडचं काहीतरी वेट असणार आहे. ते कुठं ऍक्ट होणार? खाली. खाली वेट ऍक्ट होणार आहे. ओके. ते वेट काय असणार? डब्ल्यू. मग डब्ल्यू इज इक्वल टू काय असतं? डब्ल्यू इज इक्वल टू एम जी. ओके. हे डब्ल्यू असणार आहे वेट. वेट डब्ल्यू असणार आहे. तर वेट काय असतं? वेट तर आपल्याला माहित आहे गॅमा इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. वेट डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड इज इक्वल टू वेट डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग वेट काय असणार? गॅमा इंटू व्हॉल्यूम. हे व्हॉल्यूम इकडे आलं मल्टिप्लाय होईल. व्हॉल्यूम काय आहे? या कंटेनरचं व्हॉल्यूम. एरिया इंटू हाईट एच. व्हॉल्यूम काय असतं कंटेनरचं? एरिया इंटू हाईट. सो ए इंटू एच. सो डब्ल्यू इज इक्वल टू गॅमा इंटू ए इंटू एच. ते मी इथं घेतो वेट डब्ल्यू इज इक्वल टू गॅमा इंटू ए इंटू एच. आता हे रेस्टमध्ये ठेवायचं असेल म्हणजे इक्विलिब्रियममध्ये जर लिक्विड ठेवायचं असेल तर हे दोन काय पाहिजेत? फोर्स इक्वल पाहिजे. वेट आणि प्रेशर फोर्स हा इक्वल पाहिजे. ओके. फॉर इक्विलिब्रियम Fp should be equal to weight of liquid in a container. Okay, so Fp is P into A, that is equal to gamma into A into H. Area cancel. So H is equal to काय येणार? आपल्याला H पाहिजे प्रेशर हेड. So H is equal to येणार P divided by gamma. H is equal to P divided by gamma. किंवा गॅमा इज इक्वल टू काय असतं? रो इंटू जी. सो एच इज इक्वल टू पी डिवायडेड बाय रो जी. पी डिवायडेड बाय रो जी हा एक फॉर्म्युला आहे. किंवा आता याच्यावरून पी काढू शकता तुम्ही. तर त्याच्यावरून पी काय येणार? पी. तर हा मेन फॉर्म्युला आहे पीचा. याच्यावरून पी काय येणार? रो जी इकडे मल्टिप्लाय होईल. पी इज इक्वल टू रो जी एच. सो प्रेशर तुम्ही जर तुम्हाला हेड दिला असेल, आता याच्यामध्ये पी म्हणजे आहे प्रेशर, तो असतो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. हे रो म्हणजे आहे मास डेन्सिटी इन केजी पर मीटर क्यूब. हे जी म्हणजे आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इन मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हे एच म्हणजे आहे प्रेशर हेड इन मीटर ऑफ लिक्विड. प्रेशर हेड इन मीटर ऑफ लिक्विड. मग लिक्विड इथं वॉटर असेल तर मीटर ऑफ वॉटर. लिक्विड इथं मर्क्युरी असेल मीटर ऑफ मर्क्युरी. लिक्विड चेंज झालं की एच चेंज. ओके. सो आपल्याला जर लिक्विड कोणता आहे माहीत असेल तर डेन्सिटी माहीत असणार आहे. जी आपल्याला माहीतच असते 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर ऑन अर्थ. आणि एच जर समजा दिला असेल, प्रेशर हेड दिला असेल तर त्याच्यावरून सुद्धा आपण प्रेशर काढू शकतो. म्हणजे प्रेशर आपण फोर्स दिला असेल, एरिया दिला असेल तरी काढू शकतो. ही एक मेथड. आणि प्रेशर आपण असं सुद्धा काढू शकतो प्रेशर हेड दिला असेल तर. शक्यतो फ्लुइडमध्ये काय प्रेशर हेड दिलेलं असतं, फोर्स शक्यतो दिलेलं नसतं. प्रेशर हेड दिलं असतं, डेन्सिटी माहीत असते, जी माहीत असतो, त्याच्यावरून आपण प्रेशर काढू शकतो. तर प्रेशर काढण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरायचा आहे. अशा पद्धतीनं प्रेशर आणि प्रेशर एक्सप्रेस करायच्या दोन मेथड, एक इंटेन्सिटी ऑफ प्रेशर आणि दुसरी प्रेशर हेड. त्याच्याबद्दल आपण या लेक्चरमध्ये पाहिलं. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण 4 प्रेशर्स विषयी पाहणार आहे. ते कोणते?
ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू.